अध्याय 52. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी गणनायका वक्रतुंडा श्री विनायका कृपा करी बुद्धिदायका शुभ वरदान देऊनी अंबे जगदंबे भवानी सरस्वती तू विश्वधारिणी काव्यशक्ती मज देऊनी केला बहु उपकार सद्गुरु कृपा सागरा पावन केलेस मम पामरा घालोनी ज्ञानांजल सारा दृष्टीपटची बदलिला श्रोते आणि भाविक भक्त सानंदे सेविती कथामृत तृप्त होय तयांचे चित्त कथा ऐकता साईंच्या हेमाड पंत म्हणती श्रोतयास करू आता सिंहावलोकनास मग कथोनी ग्रंथ सारांश आदरे ग्रंथ पुरा करू साई असतात सदेही जे का अनुभव आले काही त्यांच्या अगाध लीला पाही ज्या का घडल्या सहजची ते अनुभव त्या कथा गोळा केल्या कथना करता ज्यातून साई दर्शन भक्ता व्हावे हाची उद्देश भाग्यवंत ते नरनारी ज्यांनी देखील साई स्वारी जे बसले त्यांचे समोरी बोधामृत ऐकाया साई काय करीती लीला हा अनुभव ज्याने घेतला तो साईपदीच रमला लवणकुंज सागरी होता साईपदी लीन त्यांनी माझा हात धरून केवळ माझे निमित्त करून लिहविल्या ह्या सर्व कथा एक एक करीते 51 अध्यायांचे झाले लेखन हेच साई गुरुचरित्र उद्बोधक भक्तजना ग्रंथ लेखन हे प्रासादिक घटना प्रसंग ते अनेक अद्भुत आश्चर्यकारक अनाकलनीय अतर्क्य साई प्रेम वात्सल्य मूर्ती निज भक्तांच्या उद्धारासाठी लिहून ठेवल्या ग्रंथी गोष्टी मार्गदर्शक ज्या भक्ता जाऊनी पवित्र शिर्डी स्थानी गोदावरीचे स्नान करुणी द्वारका माहित आसन करुणी ग्रंथ आदरे वाचावा या ग्रंथाचे पारायण तेच साईंचे स्मरण पूजन भक्त ये प्रेम भावे करून कृपा प्रसाद मागावा वाचा ऐका एक एक कथा शब्द गुढार्थ जाणा गोमटा गुरु कृपेचा ठेवा मोठा सहजे हाती लागेल करावया ते मिथ्या ज्ञान सरावया ते मिथ्या ज्ञान ज्ञान नव्हे ते अज्ञान धरू लागती सद्गुरु चरण तरीच उद्धार जीवाचा सागरासी आलिंगन देता सरिता न उरे सरिता तैसा भक्त चरण जाता होय ना तो विभक्त सगुण हाती धरावा आतील निर्गुण शोधावा हे जीवा शिकविती बाबा आत्मकुण दावनी साईपदी ते जाता शरण भक्तांचे न उरे दुजे पण देवभक्त समसमान होती ऐक्य भावाने मी तू पणाची बोळवण होय साईस जाता शरण ज्योतीत ज्योत मिसळून आत्मप्रकाश दाविती साई चरणी घालता मिठी चारी मुक्ती हाती देती सौख्य समाधान शांती देती भक्त पदरात संसार हा आहे भवसागर तेथे मोहाच्या लाटा अपार जीवन नौका हिंदोळणार येई क्षणोक्षणी अस्थिरता उठे अहंकाराचा वारा काम क्रोध मोह मगरा गिळू पाहती जीवा सारा येता त्यांचे ताब्यात प्रपंच रूपी महासागर मोह भव रे येथ अपार येथ टिकाव ना लागणार केवळ जीव भावाचा जरी जीवा शिव आधार सद्गुरु सखा तारणार नाम नौका ना बुडणार या भवाचे सागरी सद्गुरु होनी नावाडी हे मोहाचे भोवरे तोडी पैल तिरास लावी होडी नेऊन मोक्ष गावास पाठीशी असता साई समर्थ लावेल कोण सांगा हात ऐसा दृढ विश्वास मनात लागे असावा भक्ताच्या साई कृपा लाभा प्रत ग्रंथ वाचा साई चरित्र एक एक ओवी प्रत्यय देत असे साई कृपेची वाचन नसावे वरवरचे अर्थ जाणून ते शब्दाचे भावार्थ जाणा घटनांचे तरीच साई कळेल हात जोडून करा प्रार्थना नित्य एकती साई चरणा म्हणावे चुकवा यातना जन्म मृत्यू फेऱ्याच्या आम्ही धरिले साई चरण तोच करील आमचे रक्षण हा विश्वास मनी धरून साई नाम आठवावे करता ग्रंथ श्रवण पठण होईल संकट निवारण सुख शांती संपदा धन साई कृपे लाभेल धन मागता मिळेल धन व्यवसाय परीक्षेत यश पूर्ण आधी व्याधी निवारण होईल धरा विश्वास जैसा ज्याच्या मनी भाव तया तैसा भेटेल देव देईल अक्षय सुख ठेव साई आपल्या भक्तासी माय बाप जन्म देती ह्या संसारी आणून सोडती तुटता जन्माच्या गाठी जाती एकदा टाकोनी आई बाप भाऊ बहीण कोण कुणाची सोबतीण शेवटचा प्रवास एकट्याने पहा करावा लागतो सारे पहा सुखाचे सोबती वरवरचे त्यांची प्रीती लटिके भाषण लटिकी नाती दुःख तेही वरवरचे एका गुरु वाचोनी सोबती न अन्य कोणी ते एकटेच तुम्हा लागून नाही कधी जाणार देता त्यांचे हाती हात निष्ठेने पायी घालता मिठी ते मोक्ष मार्गीचे सांगाती ते
ध्यानी हे ध्यानी असो द्यावे. जेव्हा सारे सगळे सोयरे दूर लोटती जीवास बरे, तेव्हा एक सद्गुरु खरे जवळ घेती तयास. सद्गुरुशी ती पडता गाठ, जन्मोजन्मींची लाभे संगत, शरणांगता नेऊनी मिळवीत गुरु आत्मतत्वाशी. गुरुचे ऋण कैसे फिटावे, आपण तयास काय द्यावे, सांगा कैसे उतरावी भावे. एका भक्ती वाचोनी ती साधाया गुरुभक्ती, तुटावया ती आसक्ती, होण्या गुरुकृपा प्राप्ती, लागे घडावी ती सेवा. नित्य मनी करावा आठवण, नामस्मरणी धरावा भाव, साईनाथा धाव धाव ऐसे भजन करावे. योग याग होम हवन न घडे सहज, पूजा पठण तरी मनी आठव स्मरण, नित्य करावे साईंचे. हात जोडून हेमाडपंत करीती विनवणी, भक्तांप्रत हे वाचावे साई चरित्र दृढ विश्वास ठेवणी. येथ माझे न मी पण साईच एक करता जाण, त्यांचे आहे लीला वर्णन करवून घेतले ग्रंथात. हा ग्रंथ देता तुमचे हाती, कृतज्ञता मज वाटे मोठी, साई प्रेरणा पाठी होती म्हणून घडली ही सेवा. साई चरित्राचे वाचन एकनिष्ठेने करिता जाण, चिंता व्यथा दूर होऊन साई कृपा लाभेल. साई कृपेचे हे वरदान म्हणून घडे सारांश लेखन, ते तुम्ही घ्यावे गोड मानून श्री गोविंद तनय विनवित असे. श्री साईनाथ अर्पणमस्तु. ओम श्री गणेशाय नमः. नमो ओंकार गजानना, तुझसी येता मी शरण, तू मजवरी कृपा करून पुरविलास मम हेतू. ओम श्री साईनाथाय नमः. ओम साई नमो नमः. श्री साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. सद्गुरु साई नमो नमः. आरती साई बाबा सौख्यदाता राजीवा, चरण रजातळी द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा. आरती साई बाबा जाळूनी आनंग, स्वस्वरूपी राहे दंग, मुमुक्षु जना दावी निज डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव, दाविसी दया घना ऐसी तुझी ही माव. आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता, हरे संस्कृती व्यथा, अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा. आरती साई बाबा कलियुगी अवतार, सगुण ब्रह्म साकार, अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर. आरती साई बाबा 8 दिवसा गुरुवारी, भक्त करीती वारी, प्रभुपद पहावया भव भय निवारी. आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा, तव चरणच सेवा, मागणे हेची आता तुम्हा देवाधिदेवा. आरती साई बाबा इच्छित दिन चातक, निर्मळतोय निज सुख, पाजावे माधवाया सांभाळा पुली भाक. आरती साई बाबा. ओम श्री साईनाथार्पणमस्तु.